जाते ती म्हणजे 5 धाबा. 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच दर्शवली जाते सचिन याच्याकडून. शेवटचे चेंडू या षटकातील मनीष भोईर करेल याला फेस. शॉट ऑफ लेंथ होती ते मात्र पिक केल्या चेंडूला, परंतु पहा किती चांगला क्षेत्ररक्षण, खूप चांगला क्षेत्ररक्षण, परंतु गॅदर करता आलं नाहीये. आणि तेच कारण बनलंय एक नाही दोन नाही तर तीन वेळा या ठिकाणी चान्स दिलं गेलंय मनीष भोईर यांना. येणाऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर जो चान्स दिलाय, संधी दिलाय, त्या संधीचं सोनं करेल का मनीष? जाऊया एक सुपर संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे बालाजी. भव्य दिव्य ही टुर्नामेंट. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाजी इथे सज्ज होताना मिस्टर सोनू हा आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. दुसरे षटक. फुलटो चेंडू आहे, क्रॉस बॅट केलंय, परंतु इथे इथे काय घडलंय? कुणाला माघारी परतावं लागेल. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गडी बाद होतोय, कॉलिंग राहिली नाहीये 2 क्षेत्ररक्षणामध्ये, तेच मात्र इथे पाहायला मिळालं. आणि इथून जर पाहिलं तर दुसरा गडी बाद होतोय. दोन झटके नक्कीच लागले आहेत मायकोप ए संघाला. डीएनसीसी संघ जर पाहिलं तर हा देखील टॉप 8 चा विचार करतोय. ज्या पद्धतीने खेळला जाते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ जर पाहिलं तर टॉप 8 चे संघ आहेत. बघूया कशा पद्धतीने आता लढत होईल. हा देखील पायावर चेंडू टाकला होता, गॅप मध्ये खेळलाय. सुरेख फलंदाजी. इथून जर पाहिलं तर जो चान्स घेतला गेला, विचार केला होता की कुणालचं विकेट मध्यंतरीत राहिलं जाईल का, परंतु कुणालने सॅक्रिफाईस केलं आणि आपले सिनियर खेळाडू म्हणजेच जर पाहिलं तर मनीष भोईरला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ठेवलं. त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी देखील दिलंय, उत्तम दर्शवलंय चौकार मारून. इथे मात्र पहा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूवर आकाश येतोय, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा लागल्यात, लॉस ऑफ 2 विकेट्स. मनीष आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. हा फलंदाजी मार्कवर आलाय. या देखील खेळाडूची चर्चा आहे मायकोप ए संघाकडून. इथे मात्र पहा आडव्या बॅटचा उपयोग केला होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु साप चुकला. अगदी चेंडूवर नजर ठेवली नाही आणि चेंडूवर बॅट फिरवली, परंतु चेंडूवर फटका लागला नाहीये. इथून पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी सुरेख पद्धतीने चेंडूला फेकलं गेलं. तिथे मात्र आकाश पुन्हा एकदा चेंडूवर येतोय, चेंडूला अडवतोय. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट होईल. चेंडू जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील हा शेवटचे चेंडू असणार आहे. चांगली गोलंदाजी केली मिस्टर सोनू यांनी. एक चौकार जरूर आला, परंतु कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहा कमबॅक किती मोठा होता. तर मनीष भोईर सारखा एक मोठा विकेट मात्र आपल्या जाळ्यात फसवला. आणि इथे मात्र जर पाहिलं तर तिसरा गडी बाद होईल मायकोप संघाचा. धावसंख्या थोडीशी बिकट परिस्थितीमध्ये येताना आतापर्यंत 12 धावा झाल्या आहेत. येस डीजे.
आहे. इथून ही अडचण अजय फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा जर विचार केला तर मिस्टर आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज होतोय सुमित. सुमित आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. इथे मात्र फेस करेल अजय. अहो, हा चेंडू जर पाहिला तर अगदी क्रीजच्या बाहेर फेकलाय. चेंडूवर जर पाहिलं तर इथे काय घडलंय, डोक्याची घंटा. इथे पाहिलं तर आकाश आणि दुसऱ्या बाजूला अजय मध्ये अजिबात कॉलिंग झालं नाहीये. सरळ धावून पडले आणि त्याचा फायदा मात्र डीएनसीसी संघाच्या या खेळाडूने घेतलाय. गडी बाद होतोय. अजय सारखा आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. आता मात्र जर पाहिलं तर आणखीन 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 अडचणीत टाकताना तो म्हणजेच मायकोप ए संघाला. कामगिरी राहिले. अगदी खराब चेंडूवर देखील विकेट मिळवलाय तो देखील अजय सारख्या एक मोठा बॅट्समन. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृतिक येतोय. नक्कीच ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल याचा छोटा बंधू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश. हा देखील चेंडू आता मात्र पायात टाकला होता. इथे डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळेल. सिंगल धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या वाढली जाईल ती म्हणजे 14 या आकड्यावर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डीएनसीसी संघ अगदी 2024 मध्ये ज्या पद्धतीने थोडस बॅट पॅच चालू होता त्यांचा, परंतु या ठिकाणी 2024 मध्ये संतोषची बॅटिंग आपण पाहिली. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. गोलू थोडासा जर पाहिला तर इन्फॉर्म नाही आहे या 2024 मध्ये, परंतु त्याला देखील फॉर्म येऊ शकतोय. शेरअप करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू डावखरी हाताचा फलंदाज आहे मिस्टर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स घेतली जाते कारण की इथून जर पाहिले तर जेवढ्या पण धावा जमवतील तेवढ्या मात्र प्लस पॉइंट असणार आहेत, कारण की इथून धावा जमवणं खूप गरजेचं असणार आहे. अगदी 30च्या घरात जरी धावा झाल्या, कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं 24ची ती मॅच होती, परंतु मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेली होती. हीच मॅच आपल्याला कारण की मेहनत करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. इथे मात्र पहा संघर्ष करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुमितचा हा चांगला चेंडू आणि आणखीन एक फलंदाजाला नक्कीच तंबूचा आसरा देताना आकाश बाद होतोय. तो म्हणजे आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर इथून 5 गडी बाद झाले आहेत. 5 गडी तंबूचा आसरा घेत आहेत ते म्हणजे मायकोप ए संघाचा. थोडस विचार करणारा हा आता मात्र क्षण येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. नक्कीच एक वेगवान गोलंदाज ज्याची ख्याती आहे तो मात्र विशाल जातोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता मात्र अगदी फास्टर फलंदाजी करावी लागणार आहे कारण की संघ आपला अडचणीमध्ये सापडलेला आहे. समीरचं मी कौतुक करेल, सुमितचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर मोठे विकेट त्याने घेतले आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, इथे मात्र पहा वेगवान गोलंदाजी करणारा हा खेळाडू आता मात्र वेगवान फलंदाजी करेल हीच मात्र दिशा दर्शवलंय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आघात केलाय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने जर पाहिलं तर जबरदस्त फटका खेळून काढलाय 4 धावांसाठी. या 4 धावेने थोडीशी रिलीफ, नक्कीच थोडस या ठिकाणी खुशीचा माहोल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 19 धावा. अजूनही जर पाहिलं तर बिगेश सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय, डगआउट मध्ये आहे. परंतु नवीन चान्स दिलाय ऋतिकला, तदनंतर पाहिलं तर विशालला देखील, कारण की हे जे आहे ते फिल्डिंगचा नतीजा आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये प्रॅक्टिस करतोय या प्रॅक्टिसचा नतीजा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस्टर सुमित. इथे मात्र पहा आणखीन एक मोठा झटका. विशालने एक चौकार मारला होता, दुसरा चौकार मारण्याच्या नादामध्ये बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर पाहिलं तर
विकेट मिळतोय डगआउट मध्ये जाताना पुन्हा एकदा मिस्टर विशाल. आता मात्र पहा पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. थोडीशी जागा बनवली बॅकफुटला गेलं पंच केलं चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न. परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा तेच चित्र सिंगल रन्स. इथून एक दोन मोठे फटके आले तर आपल्या संघाला सुपरिस्थितीमध्ये नेऊन पोचवेल नक्कीच हे बॅटर. परंतु बघूया रिस्क घेतली जाईल का. इथे मात्र पहा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद या ठिकाणी होताना मायकोप संघ आता मात्र दुविधा परिस्थितीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय कारण की धावसंख्या आतापर्यंत झाले ती म्हणजेच 20 धावा आणि गडी मात्र बाद झाले ते म्हणजेच एकंदरीत 7. म्हणजे शेवटची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. बिगेश नक्कीच जुनं ते सोनं चमकलं जाईल का याकडे नक्कीच लक्ष असेल कारण बिगेश असा फलंदाज आहे नक्कीच थोडस लेट आलाय याचं मागचं कारण अजूनही कळलेलं नाही आहे. कारण बिगेश जर पाहिलं तर 1 डाऊनच्या रूपामध्ये 3rd डाऊन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालाय परंतु आज अगदी शेवटला आलाय. इथे मात्र पहा फटका तर थोडासा कॉर्नर खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 22 रन्स. या संघामधून जो संघ विजय होईल तो थेट पुणे एकदा आपल्याला पाहायला मिळेल खेळताना. ओहो इथे मात्र पहा स्टंप वरून चेंडू निघून जातोय. चेंडूवर प्रहार करता येत नाहीये. पूर्णपणे जर पाहिलं तर अडचणीत सापडवलाय संघाला. डीएनसीसी संघाची ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली खूप सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी. इथे मात्र रिस्क घेतले फटका तर मारलाय शेवटच्या चेंडूवर संदेश आणि जागा बनवली आणि जबरदस्त अटॅक केलाय. 4 धावांनी धावसंख्या वाढवली स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे आतापर्यंत 26 धावा आणि 27 धावांचं पुणे एकदा टार्गेट इथे मात्र ठेवलं जाईल.
अगदी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष ठेवलंय. थोडस विचार विनिमय करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी मायकोप संघाला देखील करावी लागेल. ज्या पद्धतीने डीएनसीसी संघ आपल्याला पाहायला मिळाला आज क्षेत्ररक्षणासाठी उतरला गेला आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. सुरेख चांगली गोलंदाजी केली, अगदी अचूक टप्पे ठेवले आणि फलंदाजाला फसवलं. अगदी तर पाहतोय पण बॅटर चला मैदानाचा ताबा घ्या. आपण पाहायला मिळेल डीएनसीसी संघाकडून च्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी कमी धावांचं लक्ष आहे, परंतु हे लक्ष देखील मोठं बनू शकतंय. यावर संघर्ष करावा लागेल, तो म्हणजेच मायकोप ए संघाला. चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर मिस्टर संतोष आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर अमन आपल्याला पाहायला मिळतंय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत. अगदी सुरेख जोडी मैदानाच्या आतमध्ये, कारण की डीएनसीसी यानेच गाजवली होती, जबरदस्त रनरअप राहिले होते. परंतु आज या स्पर्धेमध्ये आपला लक मात्र नक्कीच वापरताना कशा पद्धतीने खेळतील हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर बिगेश तयार झालाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. कमी धावांचं लक्ष या ठिकाणी टाकावंच लागणार आहे, कारण की जर पाहिलं तर डीएनसीसी संघाने ज्या पद्धतीने 6-6-7 आणि शेवटचे षटक जर पाहिलं तर 7 धावांचं राहिलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू अगदी वळवला गेला डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. सिंगल रन्स इथे मात्र शुभारंभ करतोय डीएनसीसी संघ. अमन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय, जाणीव आहे. 1-1 रन्स आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. तेच मात्र चित्र उभं करताना सिंगल सिंगल कूल माइंडने मात्र सिंगल सिंगल धावा घेतल्या जात आहेत. संतोष पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा हो, या फलंदाजाकडे नक्कीच नजरा ठेवल्या जातील, कारण की या फलंदाजाकडे क्लास आहे. जबरदस्त फलंदाजी करत असताना चांगले फटके त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतंय. जसा खोलवर टप्पा पाहिला, अगदी चेंडूला फेकून दिला, तो म्हणजेच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अजय होता, मात्र अजयला बीट करून चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल, ती म्हणजेच 6 धावा. त्या ठिकाणी स्वीप शॉट खेळायचा होता, डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय आणि 7 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. अमन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवर सिंगल रन्स काढायची आहे. पंचांकडे लाऊड अपील केलं होतं, परंतु पंच इथे मात्र 2 पंच एकत्र येतील. काय घडलंय काय बिघडलंय ते मात्र दर्शवतील. एका बाजूला यस नॉट आउट इशारा येतोय, तो म्हणजेच अंपायर चैतन्य याचा डिस्कस केलं गेलं. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आता पाहिली तर 8 धावा लागल्या जात आहेत. एका बाजूला मायकोप संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर डीएनसीसी संतोष पुन्हा एकदा. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घ्यायचे आहे, हे मात्र निर्धाय आहे मनामध्ये. प्रत्येक चेंडूवर सिंगल आपला संघ विजयाच्या दिशेने नक्कीच नेता येईल, हेच मात्र विचार विनिमय करताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग होते अरेंज, कारण की इथून जर पाहिलं तर आपल्याला धावा वाचवायच्या आहेत, चांगली गोलंदाजी करावी लागेल. यस एका इनिंग मध्ये एका ओव्हर मध्ये एकच आपल्याला मीटिंग अरेंज करता येईल, हे देखील लक्ष असू द्या. परंतु बघूया गोलंदाजी मार्कवर
गोलंदाज इथे सज्ज झालाय मिस्टर समर्थ म्हणजेच बटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर पाहतोय आपण षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल जर पाहिल्या तर 9 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र समर्थाकडे थोडस लक्ष केंद्रित करावं लागेल. मायकोप संघाला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेंथ. इथे मात्र पाहतोय चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता संतोष यांनी. काही काळ असं वाटलं होतं की हा चेंडू ज्या पद्धतीने लाईन क्रॉस केली गेली पंच देखील पडताळतायत. हा चेंडू नो नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे. खूप चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पहिला चेंडू तर सेफ आलाय. दुसरा चेंडू इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने मिस्टर संतोष बाद होईल. इथे मात्र मोठा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिली तर समर्थ याला मिळते. अगदी मुख्य गोलंदाज म्हणून कार्य करताना, कारण की विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश हा देखील इन्फॉर्म आहे. डवकरी हाताचा फलंदाज हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष बाद झाल्यानंतर आता मात्र आकाश कडे जिम्मेदारी येताना सिंगल रन्स इथे मात्र घेण्याचा प्रयत्न आहे आणि सिंगल रन्स मिळतोय. अगदी डिक्लेअर झोनकडे चेंडू पळवून काढलं आणि तदनंतर पाहिलं तर या सिंगल संख्या एकने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजे आतापर्यंत 10 धावा डबल फिगर मध्ये. समर्थ अगदी चेंडू पायावर फेकतोय. इथे मात्र पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. यस, लेग बाईकच्या रूपाने ही धाव काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते 11 धावा. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पुन्हा एकदा समर्थ या चेंडूला हलक्या हाताने ठेवून काढला मिस्टर आकाश यांनी. सिंगल रन्स, कारण की जाणीव आहे सिंगल रन्सने आपली धावसंख्या आहे ती जवळ येण्याचं मात्र हाच मार्ग असणार आहे. समर्थ डॉट चेंडू काढावे लागणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख होतं, पण तू चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. प्रयत्न केले होते ऋतिक यांनी, परंतु या प्रयत्नाने यश आलं नाही आणि या चेंडूवर अगदी चौकार मिळते. धावसंख्या जर पहिली तर स्कोरबोर्ड लागली जाईल या 4 धावांच्या मदतीने 16 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मनीष भोईर येताना. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 11 धावा हे मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर थोडस शांत डोक्याने मायकोप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जोश जल्लोष नाहीये, हे की सामना थोडासा कुशल आहे. कुशल मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतं. पुण्याच्या एकदा मनीष भोईर येतोय. इथे मात्र पहिला रन्स इथे काढताना काय घडलंय. वा, जबरदस्त. मात्र आपलं विकेट वाचवण्याच्या नादात पूर्णपणे ड्राईव्ह फेकली जाते मैदानाच्या आतमध्ये. सिंगल रन्स घेतलं जाईल. संधी होती मनीषकडे हिट करण्याची, परंतु ज्या पद्धतीने हिट लावण्याचा प्रयत्न केला अगदी हिट थोडीशी चुकली गेली आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स काउंट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 17 धावा. पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे. इथे मात्र चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी
प्रयत्न केले होते या ठिकाणी अडवण्याचा कुणाल यांनी, परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार येतोय अमनच्या बॅट मधून. 21 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मिस्टर अमन पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सिंगल रन्स मिळेल. 1 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आणखीन वाढेल. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 5 धावा अजूनही दूर आहेत आपल्या विजयाच्या. DNCC संघ. ओहो, फटका तर चांगला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बिगेश कडून. आपल्याला सुरेख क्षेत्ररक्षण झालं. इथे विकेट गेलाय, परंतु धावा कमी आहेत. नक्कीच प्रेशर नाहीये तो म्हणजे DNCC संघावर. पाहायला मिळतोय चेंडूचा खेळ. आतापर्यंत जर पाहिला तर 4 चेंडू फेकून झाले आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे एकंदरीत 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 5 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. थोडीशी फील्ड पुढे घेतले. इथे मात्र रन्स वाचवायचे आहेत, परंतु ऋतिक आपण पाहतोय चेंडूवर आला. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. ही सिंगल कुठेतरी वाचवावी लागणार आहे मायकोप संघाला. एका बाजूला अमन आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मनीष. षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू. रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळते. अजूनही जर पाहिलं तर आता मात्र षटक शिल्लक आहे 1. म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 3. 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज इथे विचार करावा लागेल कोणाला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल, कारण की गोलंदाज जर पाहिलं तर एक्सप्रेस गोलंदाज देखील आहे, परंतु इथून ज्या 3 धावा आहेत या एक्सप्रेस गोलंदाजाला जर मैदानाच्या आतमध्ये आणलं तर एक्स्ट्राज 1-2 आल्या तर आपला सामना जाऊ शकतोय. हे देखील विचार विनिमय करतायत, परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरच भरोसा ठेवलाय. मिस्टर राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर. विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. तीन धावांची आवश्यकता आहे. इथून लक्ष नक्कीच वेधलं जाईल विशालकडे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, हे 3 धावा वाचवल्या जातील का आपल्या संघासाठी. कारण मायखोप एक मोठा संघ आहे, परंतु आज थोडीशी फलंदाजी झाली नाही या संघाची आणि ही परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर विशाल. पहिला चेंडू या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळले. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संदेश याला आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय संदेश कडून. 2 क्षेत्ररक्षण पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, मनीष भोईर आणि संदेश. तर पाहतोय आपण त्या ठिकाणी सिंगल धाव वाचवण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. अमन आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. 4-5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 3 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र 5 सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 2 धावा. जर विचार केला तर विकेट न देता इथे मात्र 1 रन जरी काढतोय संघ, तरीही संघ जर पाहिलं तर DNCC या ठिकाणी या सामन्यात जिंकू शकतोय. बघूया काय घडेल काय बिघडेल, कारण की गोलंदाजी मार्कवर मिस्टर विशाल आहे. एक्सप्रेस गोलंदाज पुण्याचे एकदा पालबेल विशाल. इथे मात्र फटका बसला होता, परंतु हा सिंगल रन्स कंप्लीट केला जाईल. इथून जर पाहिलं तर आपला संघ ज्या
पद्धतीने खेळला, फलंदाजी करताना देखील स्कोर लेवल करून घेतलंय. आता मात्र एका धावाची आवश्यकता आहे. हा चेंडू पंच वळतायत, वाईट चेंडू आहे, सामना फिनिश होईल. इथे मात्र संघ जर पाहिला तर डीएनसीसी संघ हा क्वालिफाय होतोय. चला यानंतर लगेचच आपण दोन संघाला बोलवणार आहोत. एका बाजूला जर पाहिलं तर संघर्ष मुरबे हा संघ सज्ज असेल तर दुसऱ्या बाजूला डी